सद्गुरुनाथ महाराज की जय। महायोगी स्वामी उमानंद सरस्वती की जय। श्री गुरुगीता हा गुरुभक्ती योगाचा मंत्रराज आहे। कलियुगा संसार सागर तरून जाण्यासाठी हा महामंत्र गुरुदेवांनी स्वाध्याय म्हणून दिला आहे। श्री गुरुगीतेतील संस्कृत श्लोकांचा अर्थ महायोगी स्वामी उमानंद सरस्वती यांच्या श्री गुरुगीतार्थेश्वरी या विवेचनाच्या आधारे आपण जाणून घेत आहोत। आजचा श्लोक आहे 99वा, चित्तशुद्धीचा उपाय। गुरुदर्शित मार्गेण मनःशुद्धिं तु कारयेत् अनित्यं खण्डयेत् सर्वं यत्किंचिदात्मगोचरम्। गुरुने दाखविलेल्या मार्गाने साधना करून चित्तशुद्धी मनःशुद्धी करून घ्यावी। अनित्य गोष्टीचे मायेचे अनात्म्याचे खंडन करावे। इंद्रियगोचर सर्व विषयांचा त्याग करावा। मनोमालिन्य म्हणजे मनाची अस्वस्थता। मन अस्वस्थ का होते तर मनात विचार उठतात। विचार का येतात तर बुद्धीत इच्छा असतात। बुद्धीत इच्छा का तर पूर्वजन्मीच्या कर्मांचा ठसा। वासना उपजतच बरोबर येतात। ह्या वासनांचा थर आत्म्याला झाकून टाकतो। वासनाक्षय होण्यास गुरुने दाखविलेली साधना करावी। मग आरसा स्वच्छ असेल तर जसे प्रतिबिंब स्पष्ट दिसते तद्वत मनोमालिन्य जाताच आत्मप्रकाश स्वच्छ पडतो। विवेक बुद्धीने नित्य अनित्य, शाश्वत अशाश्वत, आत्मा अनात्मा फरक लक्षात घ्यावा। काय टाळायचे, काय कवटाळायचे, काय त्याज्य व काय ग्राह्य ते समजून घ्यावे। परमेश्वराचे स्मरण हेच माया संतरण। मायेचे खंडन, माया दूर सारणे म्हणजे इंद्रियगोचर सर्व विषयांचा जुलूम, सक्ती, आसक्ती झुगारून देणे। हे सर्व साध्य होण्यास गुरुचा उपदेश घ्यावा। गुरुने दाखविलेल्या मार्गाने साधना करावी। सद्गुरुनाथ महाराज की जय।